करायची. बारामतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला आहे, त्यांचा निर्णय योग्य असं वाटतं? नाही, माझी मनापासून हीच भावना आहे आणि मी स्वतः ट्विटसुद्धा करणार आहे, स्वतः माझं पेजवर पोस्टसुद्धा करणार आहे की ही इलेक्शन ही खऱ्या अर्थाने बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणजे अजितदादांचं मोठं कर्तृत्व होतं, मोठं योगदान होतं महाराष्ट्रासाठी. जे कोण काही लोक काही म्हणत असतील ते योगदान होतं का? 100% योगदान होतं. कर्तृत्व होतं का? निश्चित होतं. आणि अशावेळी ते वारलेत, अशावेळी काय इलेक्शन लढवाय? पुढच्या एकदा ही 5 वर्ष जे आपले संपतील ते इलेक्शन कोणी उभारलं तर त्याच्या विरोधात उभा राहावं. पण ही इलेक्शन अजितदादांची बिनविरोध व्हावी, सॉरी अजितदादांच्या माध्यमातून जी इलेक्शन लागलेली आहे वारल्यामुळं, तर ती बिनविरोध व्हावी हे माझं स्पष्ट. दुसरीकडे राहुरीची देखील निवडणूक होते, दिवंगत शिवाजीराव कर्डिल यांच्या जी निवडणूक होती त्यांचा मुलगा लढतोय, तिथेही बिनविरोध झाली पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची होती. मात्र शरद पवार गटाने एकीकडे बारामतीत उमेदवार दिलेला नाहीये, मात्र इथे उमेदवार दिला. मला याची कल्पना नाही आहे, पण म्हणजे जर एक भावनिक दृष्टिकोनातून जर इलेक्शन असेल तर आपण त्याचा विचार निश्चित करणं गरजेचं आहे.